तसं तुम्हाला. लेट्स टॉक सम बिझनेस. Sure. Of course. Thank you so much. मोस्ट वेलकम. आज आमची रणरागिणी स्पर्धा जिंकून आलेली आहे. अरे पण दादा, ती स्पर्धा ज्या पदार्थामुळे जिंकली तो पदार्थ हवाय का तुला? म्हणजे काय पाहिजे ना मग. आहे ना बाप्पा, पोटात कावळे ओरडू ओरडू मरून गेले. देतो सगळ्याला. चला. भैरवी, ऐक ना, कॉंग्रॅच्युलेशन्स. Thank you. भैरवी, चिडली आहेस? हे बघ, मगाशी माझं एवढंच म्हणणं होतं की आपण पोलिसांच्या कामात हस्तक्षेप करायला नको म्हणून मी अनिश, जाऊ दे ना. जे झालं ते झालं. You're right. Let's celebrate your success. पैसे व्यवस्थित ठेवशीलात. हो, मी कपाटात ठेवून आले. And the winner is भैरवी माजगावकर. भैरवी, तुझं नाव पुकारल्यानंतर तुला एकदम जबरदस्त वाटलं असेल ना? यु नो ईश्वर आजोबा, आम्हाला इतकं भारी वाटलं ना, लिटरली गूज बम्स आले. खरे, माझ्यात आत्ताही अंगावर शहारे आले. मला तर वाटलंच नाही सुनबाई जितीन म्हणून. का बरं? न वाटायला काय झालं? तयारी केली होती की तिने सगळी? नाही, स्वयंपाकाचं कसं असते ताईबाई, स्वयंपाकाची सवय लागते. आणि सवय नसली ना तर स्वयंपाक जमत नाही बरं. कशाला? जगात इतक्या बायका स्वयंपाक करतात. भैरवी सारखी इतकी हुशार मुलगी, तिला का नाही येणार स्वयंपाक? सगळं येईल आणि सगळं येतं. आता जिंकली आहे ना ती, मग आज कशाला वाद घालताय तुम्ही? मला तर मात्र वाटत होती ती नक्की जिंकणारच. काय, मी तोंडावर कधी कोणाची स्तुती करत नाही, पण भैरवीची स्तुती करावी असं मला वाटतंय. अहो, या घरात ती आली ना, त्यावेळी तिला साधा कुकर लावता येत नव्हता. हो, आज ही मुलगी एवढी मोठी स्पर्धा जिंकून आली. पण बाबा, खरं सांगू का, ही स्पर्धा मी तुम्हा सगळ्यांमुळे आणि आईंमुळे जिंकली. वेणूमुळे? हो, त्यांच्या रेसिपी बुक मध्ये होती ही रेसिपी, मी जशीच्या तशी फॉलो केली अगदी, आणि म्हणून जिंकली. वेणू, तू तुझ्या सुनेच्या पाठीशी उभी राहिलीस आणि केवढं मोठं यश मिळून आली बघती. भैरवी, आता बिझनेस मोठा करणं हेच तुझं कर्तव्य आहे. हो बाबा, प्लॅन तर तोच आहे. आणि आता सगळेजण आहेत की सोबत. समा पण आहे, हो ना समा? हो माऊ. ए, आणि माऊ, आम्हाला पण काहीतरी काम हवं तुझ्या या बिझनेस मध्ये. मग नक्की. आणि भैरवी, या बिझनेस मध्ये मला झेपेल ना असं काहीतरी असेल तर मला सांग. मी तर आता ठरवलंय, मी आता भैरवीच्या व्यवसायातच लक्ष घालणार. मी काय म्हणतो सुनबाई, ते धुणं भांड्यासाठी दुसरी बाई लावता काय? आणि मला तुमच्या बिझनेस मध्ये घेता काय? म्हणजे मी मदत करीन ना. काय लासाले? हे काय खो खो की क्रिकेटची मॅच चालू आहे? मला टीम मध्ये घ्या, मला टीम मध्ये घ्या. बिझनेस आहे बिझनेस, त्याले डोकं लागतं. ते आहे का तुझ्याकडे? असं मग डोक्याच्या गोष्टी मला सांगता? आम्हा
तुम्हाला राहू केतूची गोष्ट माहित आहे का? नाही माहित. हा? ऐकून घ्या मग. हा. एकाला डोकं असते आणि एकाला निर धड असते. तर आपल्या दोघांमध्ये कोण काय आहे याचा विचार कराच तुम्ही. आता तुम्ही सगळेजण आहात ना, मग सगळं छानच होईल. आणि मुळात अनिश सुद्धा आहे आता माझ्या बरोबर. त्यामुळे मला खात्री आहे की हा बिझनेस आपण सक्सेसफुली करू. एक मिनिट ईशान, हा आलो. काय उघड काय भाऊजी नाही पाहिजे ना जरा दे. नाही ना, काय चाललंय अगदी दुसरं मागितलं ना काहीतरी. हे बघा वा पंगत. कसं आहे केलंस? ते इंग्लिश मध्ये काय लिहिलंय खाली? भैरवी, हे तुझं स्वप्न आहे. एक दिवस तू म्हणाली होतीस ना, तुझ्या बिझनेसचं असं एक होर्डिंग लागायला हवं. हे बघ तुझं स्वप्न, हे बरोबर घे आणि सतत पुढे जा. मला खात्री आहे तुझं हे स्वप्न नक्की पूर्ण होईल. बाबा, आतापर्यंत तुमच्यामुळे हे सगळं शक्य झाले आणि यापुढेही तुमच्याशिवाय मी काही करू शकणार नाहीये. तुमची जात असेल ना माझ्यासोबत? म्हणजे काय? अगं मी तर असणारच आहे. तुम्ही सगळे एकत्र आनंदात एक ध्येय डोळ्यासमोर ठेवून काम करताय, हे मला बघायचंय. आणि हे ज्या दिवशी होईल ना, त्या दिवशी मी खरा रिटायर होऊन निवांतपणे बसेन. शब्द म्हणजे शब्द. अरे भैरवीसाठी गेलाय ना, मग दे बरं भैरवीला. काय मग काय काय करायचं ठरवलंयस आता? अरे कशाचं? अजब, हे बघ, पैसे घ्यायचे आणि त्या सेवानीच्या तोंडावर फेकून मारायचे. पण ते देईल ना नक्की? अरे देईल ना मामा, गोव्यात घेतली आहे तिला मी. नाही नाही ऐक ना, तिने भाऊजींना सांगितलं का मग तू कर्ज फेडायला पैसे घेतले, मग प्रॉब्लेम होईल ना. तू एक काम कर ना, एक काम कर ना, ते भाऊजींना समजायच्या आधी ना तिला पैसे परत देऊन टाका, नाही तर अडकशील ना. नाही नाही, आता अडकून नाही चालणार. बरोबर बोलतोस तू. मी उद्या सकाळीच जातो आणि पैसे देऊन टाकतो. घे आणि पटकन देऊन टाक. निलिमा आत्या, तू इथे काय करते? ते मोरीतला लाईट गेलाय म्हणून किशादा त्यांना विचारायला आले होते की बल्ब आहे का घरात कुठे. बल्ब पाहिजे तुम्हाला? थांबा, नाही ना, उद्या उद्या सकाळी देतो तुम्हाला. उद्या लावून दे. हा, टेन्शन नका घेऊ. तुम्ही जाता बिंदात, सावकाश जा. बर. वा, काय बाई आहे रे हे, कधी पण अशी मंदिर उपटते. ऐकलं नसेल ना तिने आपण काय बोलत होते. पप्पा मुले तर टेन्शन आलं ना. तू एक काम करतो, जाऊन झोप जा, मी पण झोपतो. हा, पाण्यासाठी आला तर पाणीच नाही घेतलं. देवा, काय काय करतो. मरू दे, झोपा झोपा. हे घ्या डबा. ईशान, अरे किती वेळ नाश्ता करणार आहेस? रेंगाळत बसू नको, चल, उशीर होईल रे शाळेला. चल. अगं पण माऊ, आज पण आम्ही डायरेक्ट स्कूल मधून चंदोबाकडे जायचंय. हो. माऊ, दिस इज नॉट फेअर. काल पण तुम्ही आम्हा दोघांना तिकडे सोडलं आणि आज
पण भाऊ जर असंच होत राहिलं ना तर आम्हाला आपल्या बिझनेस मध्ये तुला हेल्प करणं कसं जमणार? अरे आता तर फक्त प्लॅनिंग चालू आहे ना, ते बोरिंग प्रोसेस असते हे ना माऊ. एक्झॅक्टली. हा पण मग आपल्या बिझनेस मध्ये अशी ऍक्शन कधी असणार सर? पिक्चर आहे का ऍक्शन असायला? बरं ओके शान, डोंट वरी, जेव्हा ऍक्शन सुरू होईल तेव्हा मी तुला सांगेन. ओके नक्की, प्रॉमिस. हा चालेल. ए, पोरांनो! हे बघा मी काय सांगतो आहे का, आता म्हणजे आजपासून बैरे भाऊ आपला डबा भरून दे, बैरे भाऊ आपली बॅग भरून दे, चालणार नाही. मोठे झालात तुम्ही आता, जास्तीत जास्त आपली कामं आपणच करा. दुपारचा डबा तुम्हाला जे काय हवं असेल त्याचं प्लॅनिंग तुम्हीच करायचं आहे. राधा मामी आणि नीलू आजी ते तुम्हाला करून देतील. या तुम्ही भैरवीचा वेळ वाया घालवायचा नाही. तुम्हाला त्याच्या बिझनेस मध्ये काय मदत करायची ना, ही मदत करा. ओके आजोबा. ओके आजोबा. चला लवकर, मी गाडी काढतो, सोडतो तुम्हाला. हं? या या. चला 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 चला, बाय बाय बाय. चल. सो बेसिकली आता आपल्याला काय करावं लागणार आहे, प्रॉपर मार्केट रिसर्च करावं लागणार आहे. आता नेक्स्ट फेस्टिवल कुठलं येतं, दिवाळी. येस, सो दिवाळीला आपल्याला काय करावं लागेल, अशी काहीतरी ऍड कॅम्पेन करावी लागेल ज्यानी लोक आपल्या बिझनेसकडे अट्रॅक्ट होतील. आणि काय झालं, हसतोयस का आता? मला ना केक्स बनवायचे आहेत, मला बिझनेस करायचा आहे आणि मला न्यूयॉर्कला जायचं आहे, बिझनेस स्कूलला जायचं आहे. ही लोक लेम आहेत यार, पारंपरिक वगैरे करतात, मला ना कळतच नाही. यु नो व्हॉट,